नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, एका अशा कुख्यात गुन्हेगाराची फाईल आता सार्वजनिक होणार आहे, ज्याने केवळ अमेरिकेलाच नाही, तर जगातील सर्वात शक्तिशाली नेते आणि अब्जावधींच्या देशांनाही आपल्या तालावर नाचवले होते. 19 डिसेंबर 2025 ही ती महत्त्वाची तारीख आहे, ज्या दिवशी अमेरिकेचे न्याय मंत्रालय जेफ्री एप्स्टिन प्रकरणाशी संबंधित हजारो कागदपत्रे आणि लाखो ईमेल्स सर्वांसमोर आणणार आहे. ही बातमी समोर येताच केवळ अमेरिकेतच नाही, तर भारताच्या राजकीय वर्तुळातही प्रचंड खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर या संदर्भात एक अत्यंत धक्कादायक दावा करत राजकीय वातावरण अधिकच तापवले आहे. त्यांच्या मते या फाईल्समध्ये काही भारतीय नेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याचे परिणाम इतके गंभीर असू शकतात की देशाचा पंतप्रधान सुद्धा बदलू शकतो. दुसरीकडे सुब्रमण्यम स्वामी यांनीही या प्रकरणात काही भारतीय मंत्री आणि खासदारांची नावे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत मित्रांनो. जेफ्री एप्स्टिन नेमका कोण होता, डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या कायद्यावर स्वाक्षरी केलेली आहे आणि या फाईल्सचा भारताशी नेमका काय संबंध असू शकतो, हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी उमेश शिंदे आणि तुम्ही पाहताय उमेश मुंबईवाला. या आंतरराष्ट्रीय रहस्याचा उलगडा करण्यापूर्वी सर्वात आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हे प्रकरण अचानक इतकं चर्चेत का आलेलं आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्स्टिन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टवर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर या प्रकरणाला नव्याने तोंड फुटलं. खरं तर अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हा कायदा प्रचंड बहुमताने मंजूर केला होता. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये हा कायदा तब्बल 427 विरुद्ध 1 अशा फरकाने पास झाला. इतकं मोठं बहुमत असल्यामुळे ट्रम्प यांच्याकडे या कायद्यावर स्वाक्षरी करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय उरला नव्हता. या कायद्यानुसार आता अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाला म्हणजेच DOJला येत्या 30 दिवसांच्या आत जेफ्री एप्स्टिन संबंधित सर्व गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक करावी लागणार आहेत. ही मुदत 18 डिसेंबरला संपत असून 19 डिसेंबरला हा संपूर्ण अहवाल जगासमोर येण्याची दाट शक्यता आहे. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की या फाईल्समध्ये नेमकं काय आहे. तज्ज्ञांच्या मते हा डेटा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये 300 गिगाबाईटपेक्षा अधिक डिजिटल डेटा, हजारो ईमेल्स, फोटो आणि एप्स्टिनच्या खाजगी विमानाचे, ज्याला लोलिता एक्सप्रेस म्हटलं जात होतं, त्याचे फ्लाईट लॉग्सही समाविष्ट आहेत. एप्स्टिन कोण होता हे तुम्हाला बहुधा माहितीच असेल. तो एक अत्यंत प्रभावशाली फायनान्सर होता मित्रांनो, ज्याच्यावर गंभीर आरोप होते. 2005 मध्ये एका 14 वर्षाच्या मुलीने केलेल्या तक्रारीमुळे हे प्रकरण पहिल्यांदा उजेडात आलं. मात्र पुढे तपास केल्यानंतर लक्षात आलं की ही तर केवळ हिमनगाची टोक होती. या प्रकरणात जगातील अनेक मोठ्या आणि प्रभावशाली व्यक्तींची नावे अडकलेली आहेत. नुकतेच सार्वजनिक झालेल्या 19 फोटोंमध्ये डोनाल्ड ट्रम्प, माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांसारखी दिग्गज नावे दिसून येतात. बिल क्लिंटन आणि एप्स्टिन्सन यांचे संबंध फार जुने असल्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे. तर दुसरीकडे बिल गेट्स यांनीही एप्स्टिनला भेटल्याची कबुली दिली होती, ज्यामुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. पण आता भारताच्या संदर्भाकडे वळूया. पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना एक खळबळजनक विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या फाईल्समध्ये भारतातील काही माजी खासदारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यांनी असा तर्क मांडला की या कथित घोटाळ्याचा परिणाम इतका मोठा ठरू शकतो की देशाचा पंतप्रधान सुद्धा बदलला जाऊ शकतो आणि नागपूरशी संबंधित एखादी व्यक्ती पंतप्रधान पदावर येऊ शकते. हा दावा ऐकायला नक्कीच धाडसी वाटतो, कारण आतापर्यंत कोणत्याही भारतीय नेत्याचं नाव अधिकृतपणे या यादीत समोर आलेलं नाही. मात्र सुब्रमण्यम स्वामी यांनीही याच धर्तीवर विधान करत या प्रकरणात काही भारतीय मंत्री आणि खासदारांची नावे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये केवळ एका भारतीय नावाचा संदर्भ आढळतो, तो म्हणजे केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी. 2014 मध्ये त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं, असा उल्लेख या नोंदीमध्ये दिसून येतो. मात्र भाजपने यावर आपली भूमिका स्पष्ट करत सांगितलं आहे की या प्रकरणात कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन झालेलं नाही. हा केवळ नावांचा उल्लेख असून त्याचा गैरअर्थ काढला जात असल्याचा भाजपचा दावा आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या मते 19 डिसेंबरला जे काही उघड होईल ते सध्या समोर आलेल्या माहितीपेक्षा कितीतरी पटीने अधिक गंभीर असेल. इथेच एक मोठा संशय जेफ्री एप्स्टिनच्या मृत्यूवरही व्यक्त केला जात आहे. ऑगस्ट 2019 मध्ये न्यूयॉर्कमधील एका अत्यंत सुरक्षित तुरुंगात एप्स्टिन मृत अवस्थेत आढळला. अधिकृतरित्या पोलिसांनी आत्महत्येचा दावा केला. मात्र पृथ्वीराज चव्हाण आणि अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते
त्याची हत्या करण्यात आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोस्टमॉर्टम अहवालात त्याच्या मानेची हाडे तुटल्याचं नमूद आहे, जो सहसा गळा दाबल्यामुळे होतं, असा तज्ज्ञांचा दावा आहे. म्हणजे विशेष म्हणजे बघा, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद होते. त्यामुळे प्रश्न उपस्थित होते की इतक्या मोठ्या आणि प्रभावशाली लोकांची गुपितं ज्याच्याकडे होती त्याचा मृत्यू इतका सोयीस्कर कसा घडू शकतो. डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टीन यांच्या संबंधाबद्दल बोलायचं झालं तर ट्रम्प यांनी एकेकाळी सार्वजनिकरित्या म्हटलं होतं की जेफ्री हा एक कमाल माणूस आहे आणि आम्हा दोघांनाही सुंदर मुली आवडतात. मात्र 2004 मध्ये एका जमिनीच्या व्यवहारावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर ट्रम्प यांनी एप्स्टीनशी आपले संबंध तोडले. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. ट्रम्प स्वतः राष्ट्र अध्यक्षपदावर असून याच एप्स्टीन फाईल्स सार्वजनिक करण्याच्या कायद्यावर त्यांनी स्वाक्षरी केली. काहींच्या मते ट्रम्प हे स्वतःच नाव स्वच्छ करण्यासाठी हा निर्णय घेत आहेत, तर काहींचं म्हणणं आहे की लोकशाहीचा आणि जनमताचा दबाव ते टाळू शकले नाही. मित्रांनो, या प्रकरणाचा परिणाम केवळ राजकीय पातळीपुरता मर्यादित नाही, तर त्याचे सामाजिक परिणामही दूरगामी आणि गंभीर स्वरूपाचे असणार आहेत. मीटू चळवळीच्या काळात जेव्हा व्हर्जिनिया ग्रिफे यांच्यासारख्या पीडित महिलांनी पुढे येत आपली व्यथा मांडली, तेव्हा सत्तेच्या उच्च वर्तुळात नेमकं काय सुरू होतं याची धक्कादायक झलक जगासमोर आली. व्हर्जिनिया ग्रिफेने असा आरोप केला होता की तिला ट्रम्प यांच्या मार ए लोगो रिसॉर्टमधूनच एका रॅकेटमध्ये भरती करण्यात आलं होतं. जरी तिने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर थेट वैयक्तिक आरोप केले नसले, तरी अशा प्रकरणाच्या गंभीर गुन्हेगारी जाळ्यासाठी बड्या नेत्यांच्या मालमत्तांचा वापर होतो. ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. आता खरा प्रश्न असा आहे की 19 डिसेंबरला खरंच काही भारतीय नावे समोर येणार का? अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने अद्याप याबाबत कोणताही अधिकृत संकेत दिलेला नाही. मात्र जर सुब्रमण्यम स्वामी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे दावे खरे ठरले, तर भारतातील राजकारणात एक अभूतपूर्व आणि अस्थिर करणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. जर कोणत्याही नेत्याचं नाव अशा आंतरराष्ट्रीय स्कॅन्डलशी जोडलं गेलं, तर ते केवळ त्या नेत्यासाठीच नाही, तर संपूर्ण देशाच्या प्रतिमेसाठी सुद्धा गंभीररित्या हानिकारक ठरेल. हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं की पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः पंतप्रधान कार्यालयात मंत्री म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या विधानामागे काही अंतर्गत माहिती असण्याची शक्यता आहे, असं एकाचं वर्गाचं मत आहे. मात्र जोपर्यंत अधिकृत अहवाल आणि ठोस पुरावे समोर येत नाहीत, तोपर्यंत या सगळ्या दाव्यांकडे केवळ राजकीय तर्क आणि अंदाज म्हणूनच पाहायला हवं मित्रांनो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, या फाईल्स सार्वजनिक झाल्यानंतर जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या चेहऱ्यावरील मुखवटे उतरू शकतात. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? पृथ्वीराज चव्हाणांनी केलेला दावा खरोखरच सत्तेवर परिणाम करेल का? 19 डिसेंबरला भारताचा राजकीय नकाशा बदलणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्तेत असलेले लोक अशा गंभीर कृत्यांसाठी प्रत्यक्षात जबाबदार धरले जाणार का? तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की मांडायला विसरू नका. हा विषय अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्यामुळे तर्कवितर्क करण्यापेक्षा ठोस पुरावे समोर येईपर्यंत प्रतीक्षा करणंच अधिक योग्य ठरेल मित्रांनो, भेटूया तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच वेगळ्या टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.